दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये बराच तणाव निर्माण झालाय। भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास भारतात चाललेल्या आयपीएलचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं, कारण आयपीएल मध्ये गुंतवणूक करणाऱ्या विदेशी कंपन्या गुंतवणूक काढून घेऊ शकतात। त्यामुळे आयपीएलचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। या आयपीएल मध्ये खेळणारे परदेशी खेळाडूची संख्या अधिक आहे। जर युद्ध झालं तर या खेळाडूंना आयपीएल सोडून जावं लागेल, त्यामुळे आयपीएलचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। क्रिकेट बंद होणं नाही होणं ते मी काय बोलू शकत नाही, कारण शेवटी कसं आहे, युद्ध झालं की सगळ्याच गोष्टी बंद होणार आहेत। युद्ध न होणं खरं तर योग्य आहे, पण काहीतरी अद्दल घडवण्यासाठी युद्ध करणं पण तेवढंही गरजेचं असं मला वाटतंय। आता ते डिसिजन ते वरच्या लेवलला आहे, मी काय बोलू शकत नाही त्या गोष्टीसाठी। पण ज्या गोष्टीमुळे हे होतंय ती गोष्ट जी झाली ती चुकीची गोष्ट झाली असंच मी म्हणेन। माझ्या घरी एक मुस्लिम मुलगा राहत होता 5 वर्ष। मी त्यावेळेस विचार केला ना की हिंदू आहे आणि मुस्लिम आहेत। माझ्या घरी तो नमाज पण पढायचा। आतिफ बत्तरवालेचा मुलगा माझ्याकडे राहिला 5 वर्ष, बोईसरचा मुलगा होता। त्यावेळेस मी असा विचार केला ना की हा मुसलमान आहे, की ह्याच्यासाठी आपण काय करायचं नाही। मी फक्त क्रिकेट बघितलं आणि क्रिकेट आपल्या देशासाठी तो पुढे जाऊन खेळ, ह्या गोष्टीचा मी विचार केलाय। त्याच्या पण ते त्या लोकांनी जे केलंय ते फार चुकीचं केलंय। अशा पर्यटकांच्या स्थळी जाऊन जर जीवावर उठणार असेल आणि पाकिस्तान त्यांना सपोर्ट करणार असेल तर सगळ्या बाजूनी त्यांची नाकेबंदी झाली पाहिजे। ती नाकेबंदी करत असताना आपल्या देशाचं नक्की नुकसान आहे आर्थिक, पण आपल्या देशाच्या आर्थिक नुकसानाचा सगळा देश एकवटलेला आहे। सगळा देश आज केंद्र सरकारच्या पाठीशी उभा आहे। तर त्याचा फायदा घेऊन सगळ्या देशाला एकत्र आणून आपलं आर्थिक बजेट आपण वेगळ्या पद्धतीने नेऊ शकतो। पण जे आमच्या देशाला उद्ध्वस्त करू पाहत आहेत त्या देशातले खेळाडू आयपीएल असो काही असो खेळलेच नाही पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।